5 वर्षांनी नाथनगरला मिळाली मुक्तता. नगरसेवक जगदीश भरतिया यांच्या पाठपुराव्याने SRPF गेट अखेर खुला. परिसरातील नागरिकांनी नगरसेवक जगदीश भरतिया यांचे मानले आभार. जालना शहरातील नाथनगर परिसरातील SRPF गेट गेल्या 5 वर्षांहून अधिक काळ बंद असल्यामुळे येथील रहिवाशांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. डॉक्टर कैलास सचदेव, नंदू वाधवा, डॉक्टर लाहोटी यांच्यामुळे अनेक कुटुंबे या बंद गेटमुळे मोठ्या मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात होती. रात्री उशिरा नातेवाईकांना घरी येण्यास बंदी होती, तर फळभाजी विक्रेतेही या भागात येऊ शकत नव्हते. यांच्या या दैनंदिन हालचालीवरच बंधने आल्याने नागरिक हैराण झाले होते. या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर लोकप्रतिनिधीचे दार ठोठावले. नगरसेवक श्री जगदीश भरतिया यांच्याकडे सर्व नागरिक एकत्रितपणे निवेदन दिले. त्यावेळी त्यांच्यासोबत ॲडव्होकेट महेश धनावत आणि आनंद बम यांनीही पुढाकार घेतला. नागरिकांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर नगरसेवक जगदीश भरतिया यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. यासाठी त्यांना माजी रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनीही यात सकारात्मक भूमिका घेतली. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून नगरसेवक जगदीश भरतिया यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची संपूर्ण माहिती त्यांनी कमांडंट यांना दिली. सुरक्षा आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजा याचा समतोल साधत या गेटबाबत तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि प्रशासनाने गेट खुला करण्याचा निर्णय घेतला. या लढ्यात सामाजिक कार्यकर्ते मनोज जोशी आणि रोहित खोडवे यांनीही नागरिकांना खंबीर अशी साथ दिली. त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून अधिकाऱ्यांमार्फत नागरिकांचा आवाज पोहोचवला. त्यांच्या मदतीमुळे हा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. गेल्या 5 वर्षानंतर गेट खुला झाल्याने नाथनगरमधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. आता रात्री बेरात्री नातेवाईकांना ये-जा करता येणार असून भाजीफळ विक्रेतेही सहजपणे येऊ शकणार आहेत. बंद गेटमुळे निर्माण झालेल्या सर्व अडचणी आता दूर झाल्याने परिसरातील नागरिकांनी जगदीश भरतिया, ॲडव्होकेट धनावत, अंजली शर्मा तसेच सर्व मदत करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. आपण पाहत आहात लोकतुफान डिजिटल न्यूज. वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल, जालना. नाथनगर का गेट 2 दिन से बंद था, आपने उसे चालू कराया, क्या बोलेंगे? नाथनगर की समस्या ऐसी थी, हमारे दोस्त थे वहाँ नंदू वाधवा, डॉक्टर सचदेव, लाहोटी जी, यह काफ़ी लोग कई सालों से परेशान थे. कोरोना काल में उनका DP रोड का मेन रोड बंद कर दिया गया था 9 मीटर का, और उसके बाद कुछ महीने पहले, साल पहले वहाँ का एक छोटा ना गेट था नाथनगर में एंट्री का, वो भी पूरा पत्रे द्वारा लगा के पूरा पैक कर दिया था. आज वो लोगों की, सभी लोगों की ऐसी परेशानी हो गई थी, उनको आने जाने के लिए वहाँ से कोई स्कूल की बस नहीं आ रही थी, दूध वाले नहीं आ रहे थे, सब्जी वाले नहीं आ रहे थे, कोई कॉलोनी में आने के लिए तैयार नहीं था. पूरे बड़े बड़े पत्थर थे, सभी लोगों की हालत ख़राब थी. फिर मैंने हमारे माजी मंत्री रावसाहेब जी दानवे के और हमारे माजी आमदार कैलाश जी गोरंट्याल के कान पे यह बात डाली, और उनके नेतृत्व में मैंने और अक्षय भैया जी गोरंट्याल ने हमारी आयुक्त अंजलि शर्मा जी मैडम को, नए जो हमारे कमांडर साहब आए हैं संजय बारकुंड, इनके पास हम कमांडर साहब के पास गए, उनको कन्विंस करे, साइड इंस्पेक्शन करे और पूरा समझा ऐसी ऐसी परेशानी यह लोगों को है, और आने वाले 40 साल पहले से यह रोड यहाँ चालू था. फिर उनको पूरी बात यह समझ में आई, और कुछ दिनों बाद उन्होंने चर्चा करके उनके पूरे ऑफिसरों से फिर एक गेट उन्होंने यहाँ खोल दिया, और दूसरा गेट भी हम जल्दी से जल्दी वहाँ DP रोड बना के वह भी उनके लिए खोलेंगे. इससे आज नाथनगर वालियों को एकदम पूरे लोगों एक अच्छी सांस लिए उन्होंने, और बहुत अच्छा उनको सहकार्य यहाँ सभी की ओर से मिला. मैं हमारे सभी नगर सेवकों का और सभी नेताओं का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ.